अगोदर सारण करून घ्यायचे। त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवली आहे, त्यात 1 चमचा साजूक तूप घालून घेते। तूप वितळलं की यात किसलेलं किंवा खोवलेलं ओलं नारळ घालून घ्यायचे। मी इथे नारळ किसून घेतले, त्यामुळे ते थोडंसं लांब लांब दिसतं। 1 वाटी ओलं नारळ मी घालून घेते। थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि मग यात अर्धी वाटी गूळ घालून घ्यायचा आहे। गूळ कमी किंवा जास्त करू शकता, किती गोड हवं आहे त्यानुसार। आता यात गूळ घालून घेते। गूळ घातल्यानंतर याला पाणी सुटतं, कारण नारळ ओलं आहे आणि गूळ पाणी सोडायला लागतो। तर हे पाणी आपल्याला आटेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम लो आहे, लो फ्लेमलाच हे आपल्याला असं परतून घ्यायचं आहे। परतत असतानाच मी यात 3 ते 4 विलायच्या आणि थोडंसं जायफळ कुटून घेतलंय, तेही घालून घ्यायचं, त्याची पावडर। आता सारणातलं पाणी आटलं आहे, सारण तयार आहे। याला थंड होऊ द्यायचे। सारण थंड होत आहे तोपर्यंत उकड करून घ्यायची आहे। त्यासाठी मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलंय आणि त्यात अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर घातलंय। आता हे चाळून घ्यायचं। आता हे चाळून झालंय। एका गॅसवर मी कढई ठेवली आहे, त्यात अर्धी वाटी पाणी घातले। 1 चमचा दूध घालून घ्यायचे आणि 1 चमचा साजूक तूप। आता या पाण्याला उकळी येऊ द्यायची। अगदी चिमूटभर मीठ मी यात घालून घेते। आता पाण्याला उकळी आली आहे, यात तांदळाचं पीठ घालून घ्यायचे आणि याला चमच्याने हलवून घ्यायचे। लगेच घट्ट होतं, कारण ते लगेच हलवून घ्यायचं। आणि आता गॅस बंद करायचा आहे आणि यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट हे पीठ असंच ठेवायचे झाकून। आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे। गॅस मी ऑलरेडी बंद केला आहे। आता यावर झाकण ठेवते आहे। 2 ते 3 मिनिट याची अशीच वाफ घ्यायची आहे। आता 2 मिनिट झाले आहेत, झाकण काढून घेते आणि आता ही उकड एका प्लेटमध्ये किंवा परातीत काढून घ्यायची आहे आणि ही थोडी कोमट असतानाच चांगली मळून घ्यायची। जर वाटलं की पीठ जास्त घट्ट आहे तर आपण थोडंसं गरम दूध किंवा गरम पाणी वापरू शकतो। मी थोडंसं हाताला तूप लावून घेते आणि ही उकड चांगली मळून घ्यायची। हे पीठ चांगलं मळून घ्यायचं, म्हणजे पारी अगदी छान होते। आता हे छान मळून झालंय। आता याचा असं छोटा उंडा घ्यायचा आणि त्याला हाताने तुम्ही पोळपाटावर लाटू शकता किंवा मग हातानेच असा थोडा मोठा करून घ्यायचा, म्हणजे पारी तयार करून घ्यायची। आता हे तयार झाली आहे। याला बोटाने असं दाबून पारी तयार करायची। सगळ्या बाजूंनी असं बोटाने दाबून घ्यायचं आणि आता यात आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे। त्यासाठी मी सारण घेतले, बोटाने असं दाबून घ्यायचं आणि आता हे बंद करायचे वरती आणून। मध्ये मध्ये बोटाने थोडं दाबून घ्यायचं सारण खाली, असं वरती घेऊन येऊन याला बंद करायचे। आणि असेच बाकी मोदक तयार करून घ्यायचे। असे मी बाकी तयार करून घेते। आता हे उकडण्यासाठी मी स्टीमर घेतले, खालच्या भांड्यात पाणी घातले आणि वरच्या याच्यात एक तर तुम्ही केळीचं पान घेऊ शकता किंवा मग मी इथे हळदीचं पान घेतले आणि साईडनी थोडासा स्पेस ठेवायचा, कारण आपण जेव्हा असं झाकण ठेवतो, झाकणाला जे वाफ येते किंवा पाणी जमा होतं ते याच्या कॉर्नरनी, वरच्या या पात्राच्या कॉर्नरनी असं खाली जातं आणि इथे जर स्पेस नसेल तर ते मग आपल्या जे आपण त्यावर ठेवले, जसं मोदक ठेवले तर त्या पानावर येईल आणि मोदक खालून ओले होतील। म्हणून थोडंसं स्पेस ठेवायचा
आणि ते पान मी तसं कट करून घेतलं आहे, थोडासा स्पेस, म्हणजे ते पाणी जे आहे, वाफ जी आहे, ते पाणी जे खाली जाईल ते डायरेक्ट खालच्या पात्रात जाईल. आता झाकण ठेवून याला 10 मिनिट मी वाफ देते आहे. 10 ते 15 मिनिट आपल्याला याला उकडून घ्यायचं आहे. आता 10-15 मिनिट झाली आहेत, गॅस बंद केला आहे. आता हे उकडीचे मोदक बिलकुल तयार आहेत सर्व करण्यासाठी. वरतून साजूक तूप थोडंसं घालायचं आणि ते सर्व करायचे. आता मी फ्राईड मोदक दाखवत आहे. त्यासाठी मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. तुम्ही मैदा वापरू शकता आणि चिमूटभर मीठ. आता मी यात 2 चमचे साजूक तुपाचं मोहन घालून घेते आहे. आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. असा गोळा झाला पाहिजे त्याचा, तेवढं मोहन आपल्याला घालायचं. हे असा गोळा होतो तयार. तर हे व्यवस्थित लावून झाले मोहन याला. आता यात मी पाणी घालून पीठ सॉफ्ट भिजवून घ्यायचं. आता पीठ भिजवून झालंय. याचा एक छोटा उंडा घ्यायचा आहे आणि त्याची पारी तयार करून घ्यायची. एक तर लाटून घेऊ शकता किंवा मग असंच हाताने आपण बोटाने ती अशी तयार करून घेऊ शकतो. सारणामध्ये हवं असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्सही घालू शकता. आता याला परत असं बोटाने आकार द्यायचा आहे, मुडपून घ्यायचं आहे असं. आपण गणपतीसाठी दररोज वेगवेगळे टाईपचे मोदक करू शकतो. आता यात सारण परत मी भरून घेते आणि परत बोटाने हे वरती आणून बंद करायचे. असं वरती आणत असताना मध्ये मध्ये बोटाने सारण खाली दाबायचं आणि हे बंद करायचे. तर आपण उकडीचे मोदक करू शकतो किंवा फ्राईड मोदक करू शकतो किंवा अगदी झटपट होणारे मोदकही करू शकतो, जे मी पुढे दाखवणार आहे याच्यानंतर. आता हे असेच हे मोदक तयार करून घ्यायचे आणि आता हे तळून घ्यायचे. त्यासाठी मी कढईत तेल घेतलंय. तेल गरम झालंय. आता गॅसची फ्लेम मी मीडियम केली आहे आणि आता यात बसतील तसे मोदक आपल्याला घालून फ्राय करून घ्यायचे. मी तेल थोडंसंच घेतलंय म्हणून मी एका वेळेला 3च मोदक फ्राय करते. साईडने असं वरती तेल घालायचे आणि मग हे तळून घ्यायचे. तर आपण कधी फ्राईड तर कधी उकडीचे मोदक करू शकतो किंवा कधी झटपट तयार होणारे मोदक करू शकतो. जसे पेढ्याचे करता येतात, शिऱ्याचे करता येतात किंवा पुरणाचे करता येतात. तर पुरण तयार करायला वेळ लागेल, पण आपण एक तर पुरणाचे असे फ्राईड मोदक तयार करू शकतो किंवा मग साच्यात घालून तसेच मोदक तयार करू शकतो. असे हे हलवून व्यवस्थित तळून घ्यायचे. आता हे काढून घेते आणि राहिलेले 3 मोदकही मी यात घालते फ्राय करण्यासाठी. आता हेही तसेच तळून घ्यायचे. पुरण घेतलंय मी एका वाटीत आणि हा आहे मोदकांचा साचा. असा काढून घ्यायचा आहे. आता याला तूप लावून घ्यायचं आतल्या साईडनी, म्हणजे मोदक सहज निघून येतात. मी याला बोटाने व्यवस्थित तूप लावून घेते. आता तूप लावून झालंय. आता मी पुरणाचा उंडा घेतलाय. पुरण फक्त मोदकासाठी या थोडं घट्ट पाहिजे. पातळ पुरण असेल तर आकार चांगला येणार नाही, म्हणून घट्ट पुरण पाहिजे. आता हे असा साचा बंद करून घ्यायचा.
जे एक्स्ट्राचं पुरण बाहेर आलं आहे ते काढून घ्यायचं. मागच्या साईडनी जे एक्स्ट्राचं आलं ते पण असं दाबून बघायचं. कधी कधी आत स्पेस राहतो असेल तर त्यात हे पुरण जातं. आपण यातलं आणखी घालू शकतो वरतून आणि मग बोटाने असं करून घ्यायचं. आणि मग आता हा साचा उघडून घ्यायचा. तर हा मोदक पुरणाचा तयार आहे. हे मोदक अगदी झटपट होतात. पुरण जर तयार असेल तर तुम्ही अगदी झटपट हा मोदक तयार करू शकता. परत मी एक करून दाखवते. हा उंडा असा ठेवायचा आहे. साचा बंद करायचा आहे. एक्स्ट्राचं पुरण काढून घ्यायचं आणि मागच्या साईडने थोडा स्पेस दिसत आहे त्यात हे पुरण असं दाबून भरून घ्यायचं. म्हणजे मग कुठे स्पेस असेल तर तो भरला जातो. आणि आता हा साचा उघडून घ्यायचा. आता साच्याने असेच तुम्ही पेढ्याचे मोदक करू शकता किंवा मग शिऱ्याचे मोदक करू शकता. वेगवेगळे मोदक तुम्ही हे असे सहज झटपट तयार करून घेऊ शकता. तर या साच्याने आपण असे वेगवेगळे मोदक अगदी झटपट तयार करू शकतो. आता पुरणाचे आपण फ्राईड मोदक पण करू शकतो. त्यासाठी असा पुरण घ्यायचे सारण म्हणून आणि पारीसाठी मी एक उंडा घेतलाय. जसं आपण गूळ आणि खोबऱ्याची पारी तयार केली किंवा मोदक तयार केले अगदी तसेच ही मोदक आपण तयार करून घेऊ शकतो. म्हणजे पारी तयार करून घ्यायची आहे. आता त्याला बोटाने असं दाबून आकार द्यायचा आहे. आणि या पारीत आपण पुरण भरू शकतो आणि मग ते फ्राय करू शकतो. म्हणजे आपण पुरणाचे फ्राईड मोदक किंवा झटपट होणारे डायरेक्ट साच्यातून पुरण काढूनही मोदक तयार करू घेऊ शकतो. आता यात पुरण भरून तळून घ्यायचं.